हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चला, आज मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आता स्वयंपाकाचा टाईम झाला आहे। तर ही होती थोडी दुपारची वेळ होती आणि त्यानंतर मला लगेच स्वयंपाक बनायचा होता। यांनी खूप साऱ्या भाजीपाला आणला, मेथीची भाजी, चवळीची भाजी, त्याचबरोबर सांबार थोडा बहुत जेव्हा आहे तेवढा निवडून ठेवला। त्याच्यानंतर पिऊनी बनला होता पास्ता, जो की छान झाला होता मस्त, तर तो खाल्ला। आणि त्यानंतर मग आता पास्ता किंवा काही म्हटलं की भांडे एवढे पडतात की हद नाही, तर आता खूप सारे भांडे पडलेले होते जे की मला आता घासायचे आहेत। पिऊ असं काही बनवून वगैरे टाकते, आयू पिऊ दोघंही, पण इतके भांडे पडतात की हद नाही। आणि गॅस उठायचं खराब होतो तो तर आणखी वेगळी गोष्ट आहे। तर आता त्यांनी केलं, त्यांना जो कमाल करायचा होता तो, आता मी भांडे घासून मी माझा कमाल करते। तर आता चला, मी कारण घासून घेते आहे भांडे आणि त्याचबरोबर मग आता मला अच्छा ठीक है ठीक है ठीक है, समझ गया। अशा प्रकारे मी पूर्ण भांडे मस्तपैकी घासले आणि मस्त धुतले। तर मला जरासा वेळच झालेला मग स्वयंपाकाला। तर मग स्वयंपाकामध्ये विचार केला की म्हणजे जेव्हा भांडे घासत होते ना तेव्हा डोक्यामध्ये त्याची विचार फिरत होते की आता काय बनवायचं। तर मग आता विचार केला होता की आपण चटणी भात वगैरे बनवू, कारण की सायंकाळची वेळ झालेली होती। आणि आज कसं म्हणजे असं काही दुपारी मी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही पास्ता वगैरे खाल्लेला होता, तर त्याच्यामुळे मग काही अशी फारशी भूक नव्हती आणि आम्ही सगळ्यांनीच खाल्लेला होता। मिस्टर ड्युटीला गेले त्याच्यामुळे त्यांचं काही नाही, पण आम्ही तिघांनी खाल्लेला होता, आयू पिऊ आणि मी। तर मग म्हटलं आता हलकंसं काहीतरी आपण बनवूया, आणि मिस्टरसुद्धा उशिरा आले की ते सुद्धा काहीतरी खाऊन घेतात। अशा प्रकारे मस्तपैकी मी माझे भांडे क्लीन करून घेतलेले आणि आम्ही आता माठ काढलेला आहे, माठाचं गारगार पाणी पितं। तर हे बघा, अशी मी छान ओटासुद्धा क्लीन करून ठेवला। त्याच्यानंतर मी आता तांदूळ वगैरे निवडून घेते आणि मी आता सांगितल्याप्रमाणे आता भाजी आणि भातच ठेवेल। तर कधी कधी असंही स्वयंपाक छान वाटतं, म्हणजे खूपदा असं भाजी पोळी रात्रीचं तर तसंही स्पेशली आम्हाला म्हणजे वरण भात साधं आणि हलकंसं जेवण छान वाटतं। पोळी आणि भाजी बनली की थोडंसं हेवी होतं, पण तरी पण सवय असल्यामुळे पोळी भाजी वरण भात असा स्वयंपाक जनरली असतो। पण आता काही बनणार नाही आहे, मी आता सुरुवात केली आहे, भात ठेवला आहे। आणि त्यानंतर आता टोमॅटो मला दिसत असेल तर मी विचार केला त्याचप्रमाणे मी आता टोमॅटोची चटणी आणि भात वगैरे बनवून घेत आहे। तर टोमॅटो कापले आणि जवळपास भात ठेवला आहे, जो की उकळू लागलेला आहे। बघता भात वगैरे शिजलेला, टोमॅटोची चटणी पण मस्तपैकी झाली। आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि मिस्टर यायचे होते त्याच्यामुळे त्यांची वाट बघत होते, तर त्यांना यायला वेळ होता। मग शुभांगी आणि आम्ही दोघींनी मिळून विचार केला, आणि सोबत मन्नू आहे, पियू आहे, आम्ही 4-5 जणींनी मिळून चला म्हटलं आता थोडंसं जेवण तर झालेलंच आहे, तर आता थोडंसं पाचपावली काय म्हणतात त्याला ते करून घेऊया आपण, म्हणजे थोडंसं जाऊन फिरून शतपावली म्हणतात त्याला, शतपावली करून घेऊया। तर अशा प्रकारे मग आम्ही काय घराकडे न सोडता आम्ही निघालो रस्त्याकडे, पुलियाकडे। इकडे खाली नदी आहे आणि वरती हा जो पुलिया आहे ना तो अतिशय सुंदर आहे, आता नुकतं बांधलेला आहे। आणि ते सुद्धा माझं ब्लॉग करणं सुरू होतं, पण तो रस्ता एवढा चालतो की थोडी भीती वाटायला लागली, त्याच्यामुळे मग मी ठेवून दिला ब्लॉग आणि डायरेक्ट तुम्हाला आता पुलियाच दाखवत आहे। कारण इकडे तिकडे जर नजर चुकली ना, एक ते येणारी लोक असतात ना ती एवढ्या स्पीडमध्ये येतात, आणि एक तर तो आहे उतार भाग, तिथे ब्रेकही लागायला पाहत नाही, तर त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते, म्हणून त्याच्यामुळे मी ठेवून दिला। आणि इथे येण्या जाण्याची 2 म्हणजे रोड तर आहे, पण त्याच्या साईडनी नाही, त्याच्या साईडनी जे आहे ते असा रस्ता आहे जिथे की वयस्कर लोक, आजी आजोबा वगैरे मस्त बसू शकतात। तर शुभांगी आणि मन्नू मस्तपैकी बसलेली आहे। आणि पुलियाच्या खाली जर बघितलं तिकडे गदे वगैरे आहेत, तर इकडे गदेवाले जे लोक वगैरे राहतात ते वगैरे खाली आहेत। तर म्हणजे ज्यांचे गदे आहेत त्यांचे घरं खाली आहेत आणि त्यांचे गदे साईडला आहेत बांधून, कारण की इथे नदी आहे आणि त्यांचा मूळ व्यवसाय म्हणजे नदीतली काही रेती वगैरे असेल ते वगैरे घेऊन वगैरे विकणं, असा काही व्यवसाय आहे की असं काहीतरी आहे। तर चला, मग म्हटलं आता आपण फिरायला आलो तर बसायचं कशाला, म्हणून आम्ही निघालो। तर आमच्यासमोर मन्नू अगदी समोर जात आहे, तिला सगळंच माहिती आहे जणू काही असं। तर ती निघाली आहे मस्त समोर, तिच्या मागे आम्ही निघालो आहेत। आणि हा रस्ता या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जर तुम्ही दोन्हीही चक्रा मारल्या तरी पण तुमचं फिरणं इनफ होऊन जातं, म्हणजे खूप होतं। तर मोठा पुलिया आहे हा जरा, आणि छान वाटतं।